अजिंक्य पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रॅबिटोज ब्लॉग्स या चॅनलवर. मी आलेलो आहे कोकण ग्लोबल फेस्टिवल. हा फेस्टिवल आहे दुर्गापूरच्या अगदी समोर आणि हा आहे 18 ते 19 फेब्रुवारीपर्यंत. इथे खूप सारे स्टॉल आहेत, महाराष्ट्रातून आलेले आहेत. इथे वेगवेगळ्या टाईपचे स्टॉल आहेत. चला आपण आता स्टॉल पाहूया. नमस्कार, मी आलेले पहिला स्टॉल आहे कोल्ड प्लेस ऑइल, ग्राउंडनट ऑइल. तुमचं ब्रँड कोणतं आहे? आमचं ब्रँड आहे स्वर्ण फूड्स, नवीन चालू झालं आहे पालघरमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही लोकांना ऑर्गॅनिक प्रोडक्ट सप्लाय करतो आहे. पहिलेचं आहे आमच्याकडे मस्टर्ड ऑइल आणि ग्राउंडनट ऑइल. जास्त तर मार्केटमध्ये लोक खातात रिफाईंड ऑइल, आणि रिफाईंड ऑइलमध्ये खूप जास्त केमिकल्स वगैरे टाकून त्याच्यामध्ये फेक स्मेल आणि टेस्ट क्रिएट करतात, पण ते चुकीचे आहे. कोल्ड प्रेस ऑइलमध्ये केमिकल्स नसते, प्रिझर्वेटिव्ह काही नाही, म्हणून यांची प्राईस पण जास्त आहे. त्याची प्राईस किती आहे? ग्राउंडनट ऑइलची आहे 375 रुपीज, पण MRP आहे 415 रुपीज. आणि मस्टर्डची MRP 395 रुपीज, पण आम्ही सध्या याला 360 रुपीज. अच्छा. आणि हे तुम्ही कुठून आलात? म्हणजे हे पालघरमध्ये आता चालू केलं आहे. स्वतः मॅन्युफॅक्चर करतात गावामधून. त्यांचे सीड्स चांगल्या क्वालिटीचे आणून त्यांना कोल्ड प्रेस करून मेथडने ऑइल बनवतात, मग त्याला फिल्टर करून. अच्छा. आणि कुठे आहेत आपलं हे मॅन्युफॅक्चर कुठे होतं? पालघरमध्ये भेटतो. गाला नंबर 18 इंडस्ट्रियल इस्टेट, चिंटूपाडा रोड. अच्छा, थँक्यू. आता आपण आलेले आहे दुसऱ्या स्टॉलवरती आणि त्यांच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे सामान आहेत. हे होममेड सामान आहे ना? आणि कशापासून बनलेलं आहे? नेमपासून आहेत आणि ग्लिसरीन बेस आहे. आणि ह्याला पण ग्लिसरीन बेस प्लस कुंकुमादी तेल त्याच्यात मिक्सअप केलेलं आहे. आणि हे काय? आणि ही शॅम्पूज आहे. कॉफीपासून बनलेलं आहे, कॉफी एक्सपर्ट. आणि हा भृंगराज म्हणजे माक्यापासून बनवलेला हँडमेड आहे. हां, हँडमेड. आणि हे केली ही सुकळी एखादी म्हणजे वसईची स्पेशालिटी, परंतु ते आता आम्ही आमच्याकडे त्याची लागवड करून आणि चांगल्या प्रकारे म्हणजे सगळं ऑर्गॅनिक आहे. सगळं पूर्णतः 18 दिवसाचं ऊन देऊन त्याच्यामध्ये ड्राईड होतं आणि सगळे म्हणजे नॅचरल त्याच्यात सगळे बेनिफिट आहेत. एनरिच विथ व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स. म्हणजे कोणी खाऊ शकतं, फक्त ते प्रमाण. आणि हे काय? आणि हे होममेड लिंबू क्रश बोलतात. हे सगळं ऑर्गॅनिक. सगळं ऑर्गॅनिक, सगळं आमचं हे वाढीतलं आहे. आणि हे तुझं हे आमचं ब्रोशर, आमचं केळवाला या निवांत बीचची रेस्टॉरंट. तर हे आवश्यक. थँक्यू. खूप छान आहे. आणि ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. खूप ऑर्गॅनिक पद्धतीचं आहे. आणि थँक्यू. नमस्कार, आता आपण आलेलो आहोत तिसऱ्या स्टॉलवरती. हे आहे संजय गांधी नॅशनल पार्क बोर्डर यांचा स्टॉल आहे. तर तिकडे दादा आहेत आणि ते आपल्याला माहिती सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव शुभम मुरलीधर आवडतात. मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ॲज अ एज्युकेशन ऑफिसर करतो. आता जर तुम्ही हे स्टॉल बघाल तर या स्टॉलमार्फत आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हे स्टॉल आपण क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲस्पेक्ट बघायला मिळते, जसं की संजय गांधी नॅशनल पार्क काय आहे. आपल्या मुंबई सिटी, ठाणे सिटीचे लंग्स आहेत. आपल्या संजय गांधी नॅशनल पार्क आपल्याला वाटतं की फक्त मुंबईपुरतं लिमिटेड आहे, पण त्याचा काही भाग ठाण्यामध्ये पण आहे. काही भाग तुम्हाला वरच्या बाजूला जर तुम्ही बघा कुंभारेश्वर वाईल्ड सिटी तिथे पसरलेलं दिसतं. इथे काय काय बायोडायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते ती दाखवण्यात आलेली आहे. आमचे काही अट्रॅक्शन्स आहेत त्याबद्दल पण इथे तुम्हाला बघायला मिळेल. सो इथे जर तुम्ही बघाल ना, सो सध्या जर तुम्ही बघाल तर बऱ्याच ठिकाणी असे इन्सिडेंट होते ज्याच्यामध्ये
लेपर्ड ह्युमन हॅबिटेशनमध्ये घुसतो त्यावेळेला कोणताही प्राणी जेव्हा ह्युमन हॅबिटेशनमध्ये घुसतो त्यावेळेला त्याला कसं रेस्क्यू केलं जातं आणि कोणतेही इक्विपमेंट आपण वापरतो त्याच्याबद्दल एक पूर्ण प्रात्यक्षिक आपण लोकांना माहिती देतो. मग थोडे आम्हाला एक्झाम्पल सांगा का म्हणजे काय सो नॉर्मली कसं असतं की रेस्क्यू आपली एक रेस्क्यू टीम आहे. रेस्क्यू टीम डिप्लॉय होते. आपला जो रिस्पॉन्स टाईम आहे अर्ध्या तासामध्ये आपली रेस्क्यू टीम फुल्ली इक्विप होऊन निघून जाते. आपल्याला जेव्हा कधीही कॉल येतो त्याचा सो जेव्हा आपण रेस्क्यू करायचे इक्विपमेंट बघतो तेव्हा वेगवेगळे इक्विपमेंट आपल्याला बघायला मिळतात. जसं की हे आहे हे तुम्ही बघा गेस करू शकता एक लो पाईप मी नॉर्मली कार्टूनमध्ये बघितलं असं आदिवासी लोक वापरतात तसंच आहे पण हे ॲडव्हान्स. सो याच्यामध्ये हा डार्ट टाकतात. डार्टमध्ये औषधं टाकली जातात जे सेडेटिव्ह असतात ते सेडेटिव्ह टाकून मग त्यानंतर ब्लो केलं जातं आणि ते मग लागतं प्राण्याला. जेव्हा क्लोज रेंजमध्ये प्राणी असतात तेव्हा हे वापरतात. देन ही आहे आपली सेडेटिव्ह यूज करून आपण जी गन वापरतो डार्ट गनमध्ये डार्ट टाकला जातो आणि त्याच्यानंतर जे प्रेशर असतं प्रेशर घेऊन त्याला शूट केलं जातं. त्याच्यामध्ये अटॅक केलं अटॅक नाही म्हणजे त्याच्याने फक्त त्याला बेशुद्ध करायसाठी वापरतात. डार्ट जो आहे ना डार्ट मारतो आपण प्राण्यावरती आणि मग प्राण्याच्या बॉडीमध्ये जेव्हा हे सेडेटिव्ह जातात जे केमिकल्स आहेत ते जातात तेव्हा प्राणी बेशुद्ध पडतो. त्यानंतर हा स्नेअर आहे. नॉर्मली कसं आहे की एखादा प्राणी तुमच्या समोर आला त्यावेळेला त्याच्याने पकडतात तुम्ही तुमचा हात टाकू शकता. निघणार नाही खूप छान. आणि हे जर शॉर्ट्स टॉर्चेस आहेत. देन कॅमेरा ट्रॅप. सो कधी कुठल्याही एरियामध्ये लेपर्ड जेव्हा आपल्याला दिसतो कुठल्याही वाईल्ड ॲनिमलमध्ये जेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होते आपल्या इकडे विकिंग फक्त लेपर्डचे तर त्यावेळेला काय केलं जातं की कॅमेरा ट्रॅप डिप्लॉय केले जातात. लेपर्डचे सायटिंग कुठे आहे कुठे त्याचं येण्याची रहदारी आहे येण्याचा त्याचा वाट आहे तिथे कॅमेरा ट्रॅप लावले जातात. त्याच्यामुळे कळतं की आपण जो प्राणी पकडतोय तो लेजिटिमेट तरी आहे. देन हे माईक आहे तर माईक नॉर्मली आपण अनाऊन्समेंट करायला गर्दी करायला शील्ड आहे ती रेस्क्यू एखाद्या प्राण्याला जेव्हा आपण रेस्क्यू करायला लागतो त्यावेळेला त्याला स्वतःला प्रोटेक्ट करायला काहीतरी पाहिजे आणि ही एक शील्ड ही फुल बॉडी शील्ड असते ती घालू शकते. आपण बघितलं दुसऱ्या स्टॉलवरती आणि हे स्टॉल खूप कसले आहे. हे आपलं नेचर्सचे म्हणून ॲग्रो टुरिझम आहे. हे जवळपास 5 एकरमध्ये आहे. कम्प्लीट ऑर्गॅनिक फार्म आहे आणि आपल्याकडे ट्री हाऊस आहे, लक्झरी टेंट आहे, वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत, युनिक सगळी हाऊस आहेत आणि आपल्याकडे अल्कोहोलिक ड्रिंक अजिबात अलाव नाही. ओन्ली जेंट्स ग्रुप्स असतात ते सुद्धा घेत नाही. मोस्टली लेडीज ग्रुप्स आणि फॅमिलीसाठी अगदी बेस्ट आहे. आपल्याला ट्रिप ॲडवायझरचे अवॉर्ड्स वगैरे मिळालेले आहेत. कोकण आयडॉलचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्याकडे 100% लेडीज स्टाफ आहे आणि भक्ती हे सगळं मॅनेज करते. थोडंसं माहिती सांग भक्ती. नमस्कार, माझं नाव भक्ती मागले आहे आणि आपलं नेचर स्टे हे फार्म स्टे आहे आणि आपल्याकडे स्टाफ सुद्धा 100% लेडीज आहे की लेडीजसाठी कुठेतरी प्रमोट करणं आणि लेडीजला कुठेतरी सेफ फील करणं या उद्देशाने नेचर स्टेची थीम ही पूर्ण कन्सेप्ट केलेली आहे. आणि आपली संस्कृती जपणं की ज्याच्यात पारंपरिक पदार्थ संपूर्ण जेवण हे चुलीवरचं असतं, ओपन किचनमध्ये असते आणि फार्ममधल्याच व्हेजिटेबल्स आपल्याकडे जेवणामध्ये असतात. तर ती एक उद्देश आहे की संस्कृती जपणं आणि हे करणं. तर नक्की नेचर स्टेला व्हिजिट करा. आणि हे आपली ना शेतामध्येच ही लेमन्स आहेत. ही अगदी ऑर्गॅनिक ग्रो केलेली ही सगळी लेमन्स आहेत आणि याच लिंबूपासून जे एकदम ऑरेंज कलरची लिंबू आहेत आणि ह्याचं आपण हे लिंबू सरबत बनवतो. लिंबू सरबत पण हे बघा, तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्हाला कसं वाटलं सांगा. खूप छान आहे आणि हे सगळं प्रेमिक्स आहे का ऑलरेडी. हो पाणी ऍड केलं की पाणी तयार ॲड केलं ना 3 पट पाणी ॲड करावं लागेल का लिंबू सरबत तयार होतं. जर तुम्ही सोडा टाकला का मजिटो तयार होतं. आणि ह्याचं
फक्त 1 पट स्क्वॅश 3 पट पाणी किंवा सोडा आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फ्लेवर किंवा कलर ऍड केलेला नाही. नॉर्मलप्रमाणे तुम्हाला सेम मिळेल. तर तो ह्याचा एक नॅचरल टेस्ट तुम्हाला एक टेस्ट करायला मिळेल. जसे आपल्याकडे पिकल्स आहेत, लेमन पिकल आणि मँगो पिकल, त्याच्यामध्ये सुद्धा एक पारंपरिक रेसिपी आपण बनवलेली आहे. ट्रॅडिशनल पद्धतीने राजापुरी आंब्याचं आपण हे मँगो पिकल बनवतो, गुळामधलं आहे. आणि लेमन पिकल आहे ते पण ट्रॅडिशनल पद्धतीने गुळापासून पूर्ण बनवलेलं आहे. हे सफायामध्ये आहे, रामबाग येथे सफाया पालघर कडे आहे आणि जवळपास 5 एकर पूर्ण ग्रीनरी आहे आपल्याला. जर तुम्ही सफाळ्यात बाजूला वगैरे राहत असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा यांच्या रिसॉर्टला. खूप छान आहे. थँक्यू. नमस्कार. आता आपण आलेले दिसतात इथे सगळं ऑर्गॅनिक चिकूपासून बनलेलं आहे. काय काय आहे त्यांच्याकडे नॅचरल चिप्स आहेत, पूर्ण नॅचरल कलर शिकवलेले आहेत. अगदी सनलाईट पासून पूर्ण सनलाईटमध्ये बनवलेले आहेत. आणि आणि हे चम्स आहेत, नवीन इनोव्हेशनचं आहे प्रॉब्लेम्सचं, ते तुम्ही बघू शकता. चिकूपासून अगदी म्हणजे चिकूसारखंच टेस्ट आहे. एकदम खाण्याबरोबर कसं वाटतं. पण हे कसं आहे हे बघा, हे तुम्हाला पॅकेट आहे 300 रुपयाला, पण आपल्या स्टॉलवरती आपण देतो 120 रुपयाला. त्याच्यामध्ये व्हरायटी भेटतात तुम्हाला जांभूळ आणि मँगो. आंब्याचं मँगोचं पैसे हां, खूप छान आहे. सगळ्यात जास्त खूप चांगल्या प्रकारे जास्त. आणि हे कुठे आहे? बेसिकली आम्ही बोर्डीचे आहेत. आमचं ऑफिस आहे दहिसर मुंबई. आणि हे सगळं ऑर्डर हे काय निश्चित आहे का? नाही, हा आहे तो चिकूची. त्याची MRP आहे 50 रुपये, पण आपण स्टॉलवरती आज देतो 20 रुपये. थँक्यू मॅम. खूप मस्त आहे. काय वेगवेगळ्या प्रकारचे लाडू. हे चिकू आहे. नारळ. आणि काय काय तुमचे लाडू? हे काय टेस्टी चिकू लाडू युनिक आहे. काहीतरी युनिक आहे चिकू लाडू. छान आहे. आणि कसं आहे किती आहे चिकू लाडू? आणि चकली कशी लागते? चटणी पण टेस्टला आहे. मुगाची. चकली पण छान आहे. एकदम ऑइल कमी आहे आणि एकदम छान. आणि जर तुम्हाला ऑर्डर वगैरे करायचं तिथे नंबर आहे बोर्डवरती, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल तर हँडपॉईंटमध्ये पण आहे. कोणते कोणते त्या ह्याच्यामध्ये आहे? तिथे हे तुम्ही कस्टमाइज वगैरे करायचं असेल तेही करू शकता. इतकी मस्त आहे. थँक्यू मॅम. नमस्कार. आता आपण आलेले पुढच्या स्टॉलवरती आणि इथे मला वाटतं सगळं ऑर्गॅनिक आहे आणि मावशी बनवतात ना, मावशी बनवतात. आणि काय काय तुमच्याकडे मावशी? नमस्कार, मी सानी काकूर माझा ब्रँड आहे. शुक्रवार फूड माझ्याकडे आता सरबत आहे जी पूर्णपणे नॅचरली फळांपासून पल्प तयार करून बनवली जातात. हे रोज आहे, बेलफळ आहे, पेरू आहे, फालसा आहे, मँगो आहे, अंबाडी आहे, मोहितो आहे, ब्लू लगून आहे, स्ट्रॉबेरी आहे, रस आहे, आवळा सरबत आहे, कैरी पण आहे, विदाऊट शुगर जांभूळ ज्यूस आणि आवळा ज्यूस पण आहे, कोकम कोकम सरबत पण आहे, चिकूचं लोणचं आणि मालवणी मसाला, आगरी मसाला, हे सगळं ऑर्गॅनिक आहे का? हो हो. आणि मी आहे मुंबईवरून आलेली आहे, पण माझं गाव आहे बोरसर. आणि आता टेस्टला का कोणतं चांगलं आहे?
त्याच्यातलं पेरू पण चांगले आहे, रोज पण चांगले आहे, बेलफळ तर पोटाला चांगलं आहे, फालसा पण ते थोडंसं आपण थोडं पण करवंदासारखं. आंबा तर सगळ्यांना माहितीच आहे. पेरूचं आहे केसरी हो आहे. पेरूचं का पेरूचं टेस्ट करूया आणि रिव्ह्यू देतो कसा आहे. आणि होम डिलिव्हरी वगैरे मिळतं का? हो मिळतं. फक्त बल्कमध्ये ऑर्डर द्यावी लागेल. हे पेरूचं आहे, खूप छान आहे आणि ऑर्गॅनिक आहे, साखर वगैरे काहीच नाही. साखर आहे साखर त्याच्यामध्ये आहे. आणि पेरूचं आहे, तुम्ही पिताना त्याच्यामध्ये थोडी मिरची पावडर घालायची. थँक्यू काकू. नमस्कार. आता आपण डिस्कस करतो स्वाद, बरोबर स्वाद आणि ते काहीतरी सगळं ॲनिमल आहे आणि ते ऑर्गॅनिक बनवलेलं प्रोडक्ट्स आहेत. जसं की फराळपासून चिवडापासून चकलीपासून सगळंच आहे. आणि काय काय आहे तुमच्याकडे? चकली, शंकरपाळी, चिवडा. चिवड्यामध्ये आपल्याकडे 3-4 प्रकारचे चिवडे आहेत. हे सगळे लाडू आहेत, प्युअर घीमध्ये बनवलेले लाडू आहेत. आमच्याकडे मूग लाडू आहेत, बेसन लाडू, रवा लाडू, त्याच्यानंतर डिंक, मेथी लाडू आणि ड्रायफ्रूट लाडू पण आहेत. हे सगळे लाडू घीमध्ये बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे पिकल्स पण आहेत. हे मिरची पिकल आहे आणि मँगो, लाईम, सगळ्या प्रकारचे आपल्याकडे पिकल्स पण आहेत. आणि टेस्टिंगला काय आहे? येस, टेस्टिंगला सगळं आहे. तुम्ही काय कराल ते सांगा. शंकरपाळी शंकरपाळी टेस्ट करा. हे सगळं नॅचरल घरी बनवलं. घरी 100% हे खास डिश आहे की हे काय लसूण चिवडा आम्ही स्पेशल आहे? लसूण चिवडा. कुरगावला नाही साधे या ना. सावे लसूण चिवडा पण अगदी टेस्ट एकदम मस्त आहे. लसूण चिवडा कसा आहे? 450 रुपये किलो आहे आणि 100 रुपयाला आवडलं लसूण चिवडा वेगळे. आणि तुमचं जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचं लोकेशन काय आहे? तुम्ही काय ते आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा ह्यांच्या इकडे. थँक्यू. हाय, आता आपण परत दुसऱ्या स्टॉलवरती आलेलो आहेत आणि इथे लॉंग लास्टिंग परफ्युम्स मिळतात. नमस्कार. नमस्कार, माझं नाव आहे माया विकोडकर आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे अमोल परफ्युम्स. सो आपल्याकडे 54+ फ्रॅग्रन्सेस आहेत आणि आम्ही गेल्या 7 वर्षापासून या फील्डमध्ये आहोत आणि आपण लॉंग लास्टिंगची गॅरंटी देतो. आणि सेट्स आहेत आणि होममेड आहेत. बेसिकली आपल्याकडे बनवले स्वतः स्वतः हँडमेड. मी आता चालू आहे आपलं काम. 2 दिवसात आपल्याला पालघरमध्ये शेगाव नॅशनल ग्लोबल कुटुंब महोत्सव चालू आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. फिक्स परफ्यूम स्टॉक आउट झाले. आणि तुम्ही कुठून आला? आम्ही अंधेरीकडून. म्हणजे हे कसं हो, हे सगळे आपण टेस्टिंग होते. आपल्याकडे ॲक्वा आहे, फ्लोरल कोणाला हवं असेल, सँडल वगैरे सगळे प्रकारचे परफ्युम्स आपण ठेवलेले खूप. आणि किती लॉंग लास्टिंग किती 24 hours म्हणजे आम्हाला कस्टमरने रिक्वेस्ट दिला की म्हणजे मॉर्निंगला लावून गेले आणि इव्हनिंगला पण तेच कपडे आणि तुमचं शॉप आहे का? नाही नाही, शॉप आम्ही करून करतो पण इंस्टावर आमचं आय डी आहे तर तुम्ही त्याच्यावर रिव्ह्यूज होम डिलिव्हरी पण आहे? होम डिलिव्हरी तेच आहे ना? हे आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्यांच्या हे आहे नक्की. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9527405179. नक्की ऑर्डर प्लेस करू शकता. की खरंच तुम्ही स्मेल बघितला एकदम ऑर्गॅनिक आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. थँक्यू. आता आपण परत पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे आणि यांचं काही ब्रँड स्मॉल बिझनेस आहे ना. कोणते तुमचं ब्रँडचं नाव? माझ्या ब्रँडचं नाव आहे अनुष्का आणि आम्ही हे बोरोसिलिकेट खायचे प्रोडक्ट्स घेऊन आले आहे. बोरोसिलिकेट हा हीट त्याच्यामुळे ती गरम होऊन तडतडतो. आणि अशा प्रकारे दिवा हे असे पेटवलेले दिवे आहेत छोट्यापासून. आणि यांचे रेट काय आहे? हा मिनिमम साईजचा दिवा आहे तो साधारण तुम्हाला 250 पर्यंत. त्याच्यानंतर हा साधारण 5-6 तास चालतो. 24 तासाचे
किंवा 36 तासाचे अच्छा, एवढे पण हा एवढे येतात म्हणजे 1.5 दिवस तुम्हाला आरामात तो दिवा चालू शकतो. आणि हे बेसिकली किती? हा हे कव्हर आहे फक्त 600 रुपयाला. पूर्ण सेट घेतला तर तुम्हाला 1000 रुपये. आणि हे आर्ट तो काय? आर्ट हे रेझिन आर्ट आम्ही रेझिन केलेली आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारची घड्याळ येतात. ह्या फ्रेम्स बनवतात. हे गणपतीचे स्टँड वगैरे किंवा फ्रीज मॅग्नेट आहेत, की चेन्स आहेत, छोटे गणपती आहेत. आणि हे कसं कस्टमाइज मिळतं? कस्टमाइज पण करून देतात. ह्या साईडला पण हे आहे. तुम्हाला रेझिनची घड्याळ बघायला मिळते. डेकोरेटिव्ह पीस म्हणून एकदम बेस्ट हे आहे. पण किती सुंदर हे आहे. फ्रीज मॅग्नेट आहे. त्याच्यानंतर ह्या प्रकारचं असं आपल्याला जर तुम्हाला वेगळी ऑर्डर वेगळी करायचं असेल तर काय? 9833798026. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही ठाण्यावरून आलो. आणि हे पण होम डिलिव्हरी? हा होम डिलिव्हरी देतो. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपण आलेले परत काकांकडे काय काय ते पाहूया. आपल्याकडे हे मंचुरियनचे व्हेज मंचुरियन मी खरंच सांगतो, ह्यांच्या काकांच्या मी आधी पण घेऊन गेलेले आहेत मसाला आणि मी स्वतः ट्राय केलेला आहे. खूप छान आहे आणि टेस्ट लागते आणि काकाच बोलतील. काय करायचं, कच्च्या भाज्या घ्यायच्या अशा, त्या भाजीला कव्हर करायला एवढा मसाला टाकायचा. घरचा मीठ काही टाकायची गरज नसते यामध्ये. हा कुठल्याही याच्यामध्ये थोडं पाणी टाका, कालवा आणि फ्राय करायचं असतं. आपण घरी मंचुरियन बनवायचे छटपट फटाफट. असं मॅटेरियलचं मात्र घट्ट असायला पाहिजे, जास्त पातळ नको. डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करा, बेक करा, तिन्ही फॉर्मॅटमध्ये वापरायला एकदम मस्त आहे. बाजारामध्ये आपण मंचुरियन खाता तर त्याच्यामध्ये केमिकल कलर, केमिकल प्रिझर्वेटिव्ह असते. याच्यामध्ये केमिकल कलर, केमिकल प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. तुम्ही किती खाल्लं तरी पोटात दुखणार नाही, कशाला प्रॉब्लेम होणार नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा बाजारात लाल भडक केमिकल, याच्यात केमिकल कलर वगैरे नसतो. घरच्या सारखे बनतात. टेस्ट करून बघू. या मस्त क्रंची बनणार. बघा ताई, टेस्ट करा, टेस्ट करा. घ्या ताई, बघा टेस्ट घ्या, टेस्ट करा. नो केमिकल कलर, नो केमिकल प्रिझर्वेटिव्ह, ओनली मसाला. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आवडणार असेल वेबसाईट आहे, यादगार मसाला हे 100 रुपयाला नक्की buy करा. एका पॅकेटमध्ये 1.5 किलो बनतं. इकडे कीर्तन चालू आहे देवाचा, कथा ते पाहूया. समाप्ती अशा प्रकारे हरिदिनी निवडत आम्ही आमच्या जीवनात एवढेच नव्हे तर साऱ्या प्रजाजनांसाठी आचरणात आणलंय. या हरिदिनी व्रतामध्ये रोग्याला औषध देऊ नये, गाईचं स्तनपान करू नये, लहान बाळाला स्तनपान करू नये. एवढंच नव्हे तर प्रत्येकाने हे न्याय हे सक्तीचे जोकड सगळ्यांनी मस्तकी घेऊन हे करायचंय. हे व्रत करायचंय का आणि कशासाठी? साऱ्या प्रजगांच्या सुखासाठी आणि त्या वैकुंठीच्या नारायणाचा म्हणजे माझ्या दयेच्या देवाचा आशीर्वाद त्यांच्या सदैव पृष्ठभागी राहू दे आणि मृत्यूनंतर त्यांना वैकुंठवास प्राप्त होऊ दे. एवढीच माझी कामाधिक आज्ञा आहे आणि कामाधिक जिज्ञासा आहे. आणि त्याच जिज्ञासेच्या आहाराने मी हा व्रत आचरणात आणलाय. कसा वाटतं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आजचा महोत्सवचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला बाय गाईज.